नमस्कार मित्रांनो. आता आपण बघूया फेसबुक अकाउंटचं टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. तुमच्या फोनमधलं फेसबुक ओपन करा. बरोबर. आता वरती उजव्या कोपऱ्यात तुम्हाला 3 आडव्या लाईन दिसत आहेत. त्याला क्लिक करा. येस. त्यामध्ये सेटिंगचा आयकॉन दिसत असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर अकाउंट सेंटरवर क्लिक करा. बरोबर. तिथे तुम्हाला पासवर्ड अँड सिक्युरिटी असा ऑप्शन दिसतोय, त्याला क्लिक करा. त्यामध्ये टू फॅक्टर ऑथेंटिकेशन या बटनावर क्लिक करा. आता तुमचं जे सध्या फेसबुक अकाउंट चालू आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. आता इथे तुम्हाला तुमच्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड विचारेल, तो तुम्ही बरोबर पासवर्ड तिथे टाका आणि कंटिन्यू करा. त्यानंतर तुम्हाला जे ऑप्शन दिसत आहेत तिथे SMS अँड व्हॉट्सअपवर क्लिक करून नेक्स्ट करा. आता तुम्ही जर फेसबुक चालू करत असताना, फेसबुक अकाउंट ओपन करताना नंबर दिला असेल तर तो नंबर तुम्हाला दिसेल, तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. जर नंबर दिला नसेल तर नंबर तुम्हाला टाकायला सांगतील. तो नंबर तिथे ऍड करून तुम्हाला OTP घेऊन कन्फर्म करायचा आहे आणि मग तुम्हाला तो नंबर तिथे दिसायला लागणार आहे. ती प्रोसिजर पूर्ण करून तो OTP घेऊन तुम्हाला SMS किंवा व्हॉट्सअपवर येणार आहे, तो OTP घेऊन तुम्हाला नेक्स्ट करायचा आहे. ओके. आता तुम्हाला खाली असलेल्या डन बटनवर क्लिक करायचं आहे. बरोबर. आता तुम्ही ज्या बाहेर याल त्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल ऍडिशनल मेथड्स नावाचं ऑप्शन, त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला रिकव्हरी कोड्स असं दिसतंय, त्याला क्लिक करा. आता तुम्हाला तिथे खालच्या बाजूला टर्न ऑन असं बटन दिसतंय, ते टर्न ऑन बटनवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर काही नंबर येतील जे 8 आकडी असतील, त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तो स्क्रीनशॉट तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. आता तुम्ही रेग्युलर परत तुमचं फेसबुक वापरू शकताय. आता फेसबुकचं हे सेटिंग केल्यामुळे त्याचा फायदा असा होणार आहे की भविष्यामध्ये तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवर, नवीन डिव्हाइसवर जेव्हा तुम्ही फेसबुक ओपन करायला जाल, तुमचा ID पासवर्ड जरी बरोबर असला तरी एक OTP तुमच्या व्हॉट्सअपवर टेक्स्ट मेसेजवर येईल. जोपर्यंत तो OTP तुम्ही टाकत नाही तोपर्यंत ते अकाउंट तुमचं लॉग इन होणार नाही. धन्यवाद.